गेल्या 11.5 वर्षांपासून हिंदू धर्माचे प्रवर्तक प्रचारक थोर संत आसाराम बापू यांच्यावरती खोटा आरोप घेऊन गुन्हा दाखल केला। आतापर्यंत त्यांना पॅरोल सुद्धा दिली नाही। आज त्यांचे वय 86 वर्ष झाले आहे। या होत असलेल्या अन्यायामुळे बापूंचे देशभरातील साधक आता आक्रमक पवित्रा घेत आहेत। संपूर्ण देशभर वेगवेगळ्या ठिकाणी पदयात्रा मोर्चे काढत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर नाशिक येथे प्रमोद महाजन उद्यान ते CBS मार्गे प्रमोद महाजन उद्यान अशी रॅली काढण्यात आली। प्रशासन कशामुळे डोळेझाक करत आहे? न्यायपालिका का लक्ष देत नाही? दरोडेखोरांना, नक्षलवाद्यांना, मोठमोठ्या गुन्ह्यात असणाऱ्या गुन्हेगारांना पॅरोल व जामीन दिला जातो, तर आमच्याबद्दलच का भेदभाव केला जातो? बापूंना तात्काळ जामीन द्यावी, अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल असेही यातून दर्शवले जाते। या रॅलीमध्ये 3000 पेक्षा महिला साधक वर्ग सहभागी झाला होता। यातून बापूंची बद्दल असलेली अस्मिताने तळमळ दिसून येत आहे। आज महिला दिवसाच्या निमित्ताने महिलांनी स्वतःच्या इतर सर्व इच्छा अपेक्षा बाजूला ठेवून फक्त महिलांनी आज संस्कृतीची मागणी केली आहे। संस्कृती म्हणजेच परमपूज्य संत श्री आसारामजी बापू ज्या हिंदू संतांनी आपल्याला आज संस्कृती दाखवली, एवढ्या महिलांना आज सशक्त केलं। नारी तू नारायणी म्हणून प्रत्येक नारीमधली नारी जागवली आणि आम्हाला सशक्त बनवून प्रत्येक नारीला तेजस्विनी बनवलं। तर अशा सुद्धा या परमपूज्य संत श्री आसारामजी बापू यांना आज कारावासात ठेवले। त्यांना कुठलाही त्यांचा दोष नाही, फक्त एक षडयंत्र। एका महिलेने बापूजींवर आरोप केला, तिचं ऐकलं आणि आज बापूजींना जे नाही ते सगळं त्यांच्यावर तोडमोड करून सगळ्या गोष्टी बाहेर प्रचार प्रसार त्याचा करण्यात आला। पण मग तिथं हजारो महिला त्या पण सांगतायत ना, मग यांचा आवाज कधी ऐकला जाईल? या महिलांचा सुद्धा आवाज ऐकला गेला पाहिजे। एका महिलेचा आवाज ऐकला जातो, मग या एवढ्या महिलांच्या आवाजाला काहीच अर्थ नाहीये। कशी ही न्याय व्यवस्था आहे जिथे अनेक अशा मोठ्या देशद्रोह्यांना, आतंकवाद्यांना, मोठ्या नेत्या अभिनेत्यांना बेल मिळते, जमानत मिळते, हव्या त्या गोष्टी करायला मिळतात। मग परमपूज्य संत श्री आसारामजी बापू यांनी असा कुठला मोठा दोष केलाय? अगदी छेडछाडची सुद्धा केस लागलेली नाही आणि हे आणि हे असं बलात्काराचे आरोप लावून बापूजींना आज कारावासात ठेवतायत। तर खरंच ही न्याययोग्य गोष्ट झालेली आहे का? प्रशासनाला आमची एवढीच एक मागणी आहे की एका महिलेचं जर शब्द ऐकलं जातात तर या लाखो महिलांच्या शब्दांना सुद्धा अर्थ आहे। आज आम्ही फक्त हजारोंच्या संख्येने आज बापूजींच्या विनवणीसाठी दर 11 वर्षांपासून त्यांची मागणी करतोय, पण आता हा संपूर्ण संयम संपलेला आहे। यापुढे फक्त आम्ही विनंतीने मागणी नाही करणार। उद्या बापूजींसाठी आम्हाला बलिदान द्यावं लागलं किंवा आमचा जीव जरी द्यायला लागला तरी आम्ही मागे पुढे बघणार नाही। स्वातंत्र्याच्या काळात अनेक लोकांनी आपलं स्वतःचं जीवाचं हे दिलं, तर आज भारतीय संस्कृतीसाठी बापूजींनी सांगितलंय मी स्वतः सुळी चढून जाईल पण भारतीय संस्कृतीला नेहमीच पुढे आणेन। तर बापूजींचे हे संस्कार आमच्यासोबत पण आहेत आणि म्हणूनच बापूजींचे हे संस्कार टिकवण्यासाठी, आपली संस्कृती टिकवण्यासाठी संपूर्ण हिंदूंना, संपूर्ण मानव जातीला आम्ही आज हे आव्हान करतोय। न्याय व्यवस्थेला आणि प्रशासनाला सुद्धा हेच आव्हान करतोय की बापूजी पूर्णतः निर्दोष आहेत आणि त्यांना सन्मान सहित आश्रमात परत आणण्यात यावं। त्यांना हवा तो आयुर्वेदिक उपचार लवकरात लवकर त्वरित देण्यात यावा। आज मला बाईट जायचं नव्हतं ॲक्च्युली, पण मला कारण सकाळी मी सकाळी मला एकदाचा मेसेज आला होता की जाऊ नको तू त्या रॅलीला, तुम्ही राजकारण का करताय? म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पावनभूमीत मला आज गरज का वाटली? कारण तो काय बोलला माझ्या समोरचं की नाही आज तू जायचं नाही रॅलीमध्ये कारण हे राजकारण आहे। म्हटलं राजकारण नाही आहे आणि आम्हाला कोणी पैसे वगैरे दिलेले। समोरच्याने मला विचारलं की तू पैसे देऊ जात आहे का? तुम्हाला कोणत्या पार्टीने पैसे दिले? मला आज गरज वाटते की पैशांची गरज इथे तरी वाटत नाही आम्हाला। आम्ही साधक परिवार का उभे बापूजींसाठी आहे, बापूजी आमच्यासाठी। आम्ही सेकंदाला बापूजींना पुकारतो का? पुकारतो आम्हाला काहीतरी समस्या आल्या, काहीतरी प्रॉब्लेम आले की बापूजींना बघतो। तर आज बापूजींना वेळ नाही मिळत आहे, काही मिळत नसतं। आता योग्य जबरदस्त आजार आहे बापूजींना, तर आज कोणीही विचार करत नाही आहे त्याबद्दल। आणि तेच तुमच्या घरातलं जर कोणी आजारी असेल तर आपण किती काय म्हणून रडतो की नाही आज बापूजींना किती जास्त आजार आहे, किती त्रास आहे, तर तुम्ही का नाही विचार करत आहे? आणि इथे राजकारण नाही आहे। समोरच्याला मला आजच एक म्हणजे मला धमकीवाला मेसेज आलेला आहे तो की नाही तू राजकारणात पडू नको। राजकारण तर मी माझ्या आयुष्यात बाळकडून माझं राजकारण, आमच्या घरात मंत्री सगळे आलेले, त्यामुळे मला हे राजकारण नवीन नाही आहे। आणि राजकारण ही तर राजकारणचा प्रश्नच नाही आहे, पण आज राजकारण जर असेल तर आज माझ्या बापूजींना बाहेर काढा आणि मगच बोला। कारण की गरज आहे ती समाजाला, राजकारणाची नाही, तर बापूजींची संतांची गरज आहे या
संत पावनभूमीत. आणि त्याने मला समोरच्याने सांगितलं की देवाचं कार्य तर देवाला करू दे, तुम्ही करू नका, पडू नका. अरे मला एक सांगायचं होतं, प्रभू रामचंद्राच्या पावनभूमीत जर रामचंद्रानं वानराची सेना घेऊन बापूजी म्हणजे गेले होते रामचंद्रांना रावणाच्या सीतेला रावणाच्या ताब्यातून सीतेला सोडायला आणलं होतं. तर आज आमच्या बापूजींना पण आज रावणाच्या याच्यातूनच लंकेतूनच आणायचं आहे. म्हणून आज आम्ही सर्व सगळ्या महिला एकत्र आलोय आणि येणार. ही तर आमचं ट्रेलर आहे, पिक्चर तर पूर्ण बाकी आहे. अजून फक्त एका वेळेस म्हणजे आम्ही एका रात्रीत एवढी जमा झालेलो आहे. तुम्ही अजून बघा, तुम्ही म्हणाल की नाही तुम्ही 11.5 वर्षापासून काय केलंय, अजून सुरुवात आहे आता. कारण आम्ही वाट बघितलं, आमची सहनशक्ती संपली आहे पूर्ण आता तुम्हाला बघा हे आंदोलन तुम्हाला छोटंसं आता ठिणगी पेटली आहे. अजून 10 वाजता तुम्हाला बघा आता होळी पेटायला शिमगा पेटायला वेळ लागणार नाही. आणि हे सर्वांनी आता हे फक्त आम्ही फक्त सांगतोय, फक्त ही सुरुवात आहे. पण तुम्ही बघा पुढे, तुम्ही याचा परिणाम खूप वाईट होणार आहे. तुम्ही राजकारण मध्ये आणू नका म्हणताय ना, तर राजकारणात पण यावंच लागणार आहे आम्हाला पण. मग तुम्हाला कळेल तुमचं कोणता हे आहे आणि कोण संत आहे आणि कोण रावण आहे, कळेल सगळ्यांना लवकरच. बापू हे जे 11 वर्षांपासून जेलमध्ये बंद आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रताडित करतायत, हे म्हणजे हे राजकारण आहे की काय? हे राजकारण आहे की राजकारण करू नका, संतांना त्रास देऊ नका. त्यांना एवढी पीडा आहे, त्यांच्या शरीरामध्ये एवढे आजार जडले. ज्या वेळेला त्यांना जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा त्यांना एकच आजार होता आणि आता त्यांना 17 प्रकारचे आजार झालेले आहेत. का त्रास देऊन राहिले त्यांना? आणि ते बिचारे इतके म्हणजे एवढे सहज आहे की एवढा त्रास सहन करून सुद्धा ते कधी कुणाला एक शब्द सुद्धा बोलत नाही, माहिती का? इतके शांत आहे ते, कधीच कुणाला काहीच बोलत नाही. आणि त्यांच्यासमोर त्यांच्या साधक लोकांना एवढं लाठीने मारलं जातं तरी सुद्धा एक शब्द सुद्धा बोलत नाही ते. त्यांच्या हृदयाला एवढी पीडा होते. तुम्ही सांगा हे राजकारण आहे, कशासाठी करून राहिले? अहो नका करू हे राजकारण. संतांना सोडा आणि त्यांना हे संत हे भारताची देण आहे. अहो ते संत येतात भारतवर्ष टिकू नये, माहिती का? काय सांगायचं आता? हे बस एवढं बोलायचं. हम न्यायपालिका से मांग करते हैं कि हमारे बापूजी को जल्द से जल्द रिहा करो, क्योंकि हम खिचड़ी खाने के लिए नहीं मांग रहे हैं, हम शादी के लिए नहीं बेल मांग रहे हैं, हम कोई प्रोग्राम पार्टी के लिए बेल नहीं मांग रहे, हम हमारे बापूजी के स्वास्थ्य के खर्चा बेल मांग रहे हैं. आज 99% से हमारे बापूजी के ब्लॉकेज शुरू हो चुके हैं. इतनी बीमारियां, 7 बीमारियां. हमारे बापूजी को कोई कोरोना नहीं था, फिर भी हमारे बापूजी को कोरोना करा दिया गया. रेमडेसिविर फालतू इंजेक्शन 5-6 इंजेक्शन एक दिन में दिए गए. क्यों दिए गए? हमारे बापूजी पर अत्याचार क्यों किए जा रहे हैं? लोगों को खिचड़ी खाने के लिए बेल मिलता है, लोगों को शादी के लिए बेल मिलता है, लोगों को पार्टी के लिए बेल मिलता है. क्या हमारे बापूजी को बीमारी दूर करने के लिए बेल नहीं मिल सकते? हमारे बापूजी तो खाली आयुर्वेदिक उपचार चाहते हैं, फिर क्यों नहीं बेल नहीं चाहते हमारे बापूजी को? हमारे बापूजी को 10,000 बेल दिया जाए, नहीं तो हम सारे बच्चे जान देकर भी बापूजी को छुड़ाना चाहती है. सरकार जान ले, इस बात को और नहीं मिलेगा. हमको हमारे बापूजी चाहिए. हमको हमारे बापूजी चाहिए. सगळे इथं जेवढे महिला साधक बंधू बहिणी सगळे जे आम्ही इथं जमलेलो आहे, ते आमचे सद्गुरुदेव संत श्री आसारामजी बापू यांना 11 वर्ष 5 महिन्यांपासून जेलमध्ये काहीही त्यांच्यावर दोष साबित झालेला नाही आहे. ते पूर्णपणे निर्दोष आहे. ते निर्दोष असताना पण त्यांना विनाकारण त्यांना 11 वर्ष 5 महिन्यांपासून जेल केलेली आहे. तर आमच्या सगळ्या महिलांचं आज शांततेत एकच मागणी आहे आमच्या सगळ्यांची. आमच्या गुरुदेवांना खूप पीडा होते. आमचे गुरुदेव खूप जास्त आजारी आहे. त्यांच्या हृदयामध्ये 3 ब्लॉकेज आहेत. बापूजींना अजून इतर प्रकारच्या एकदम अवघड अशा 7 प्रकारच्या बिमारी आहेत. तर त्या बापूजींना जेलमध्ये राहून बापूजींच्या त्या बिमारी ठीक होऊ शकत नाही. आणि बापूजींनी आजपर्यंत कधीही ॲलोपॅथीचा आधार घेतलेला नाही. आम्हाला हजारो लाखो करोडो साधकांना बापूजींनी ॲलोपॅथी कधीही घेऊन दिलेलं नाही. तर आमचे गुरुदेव घेणं शक्यच नाही आहे. तर बापूजीची ॲलोपॅथी कधीही घेतली. आमची एकच सगळ्यांची शांततेत आजही ही मागे की आमच्या बापूजींना शीघ्र न्याय पाहिजे. आम्हाला आमचे बापू निर्दोष आम्हाला बाहेर पाहिजे आणि बापूजी आमचे सन्मान सहित बाहेर आले पाहिजे. आणि बापूजींना आयुर्वेदिक उपचार अतिशीघ्र मिळावा हीच आमची सगळ्याला शांततेत सगळ्या लाखो महिलांची प्रत्येक राज्यातून हीच मागे की बापूजींना अतिशीघ्र आयुर्वेदिक ट्रीटमेंट मिळावी, बापूजींचं स्वास्थ्य उत्तम राहावं. आजपर्यंत आम्ही खूप शांत, जसं आमच्या दिदीने सांगितलं,
मोदी सरकार सगळ्या सरकारला आमची हीच विनंती, योगी आणि संतांचं राज्य आहे, सगळं साधू संतांचं राज्य आहे. तुम्ही हिंदुत्ववादीची बात करता आणि संतांना जेलमध्ये टाकता. असे संत की ज्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हजारो लाखो मुलींना किती त्रास व्हायचा या गोष्टीची सगळ्यांना कल्पना आहे. त्या व्हॅलेंटाईन डे बंद करून बापूजींनी पूजन चालू केलं, तुळशी पूजन चालू केलं. बापूजींचा हा दोष आहे का? आमच्या बापूजींचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही. बापूजी पूर्णपणे निर्दोष आहे. आमची साधू संतांची, साध्वी महिलांची, सगळे जेवढे समर्पित आमच्या निधी आहेत त्या आज पण हजारो निधी आमच्या समर्पित आहेत. कुठल्याही प्रकारच्या आमच्या आश्रमात काहीही खराब कुठलेही कार्यक्रम होत नाही. सगळे सात्विक कार्यक्रम हे लहान बालसंस्कारपासून व्हॅलेंटाईन डेपर्यंत सगळे एक से एक चांगले कार्यक्रम आहेत. त्याच्यातून आम्हाला सगळ्यांना खूप चांगले संस्कार मिळाले आहे. लाखो लोकांना चांगला मार्ग मिळाला आहे. त्याच्यामुळे आम्हाला बापू निर्दोष आहे. शीघ्र अतिशीघ्र बापूजी लवकर बाहेर येऊ हीच विनंती आहे. हरिओम. रिहा करो, रिहा करो, बापूजी को रिहा करो, रिहा करो, रिहा करो, बापूजी को रिहा करो. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.